विद्यार्थी मित्रांनो, बघा लर्निंग एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचं मी निलेश जोशी सर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपला 26 जुलै 2021 म्हणजेच आज सेतू अभ्यासक्रमाचा बघा आज आहे आपला 26वा दिवस. तर याची सेतू अभ्यासक्रमाचा काय अभ्यास आहे तो आपण आता पाहणार आहोत. यासाठी ग्रुपवर सुद्धा आजचा सेतू अभ्यास काय आहे हे टाकलेलं आहे. बघा आजच्या आपल्या सेतू अभ्यासामध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत. आजचा बघा सेतू अभ्यासक्रमाचा जो 26वा दिवस आहे इयत्ता 7वीचा, तर नेमकं काय आहे मराठी प्रत्येक विषयानुसार आपण अभ्यास पूर्ण पाहणार आहोत. तर पहिला विषय आपला आहे मराठी. या मराठी विषयामध्ये बघा क्षेत्र आहे आपल्या आजच्या मराठी विषयाचं 26व्या दिवसाचं मौखिक भाषा विकास. म्हणजे काय, तोंडी आपल्याला तोंडी जे आपण बोलतो संभाषण करतो त्याचा विकास होणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे कौशल्यनं, तर आपण श्रवण आणि संभाषण हे कौशल्य अवगत असणं आपलं आवश्यक आहे. कारण की तुम्ही जर चांगलं ऐकल्याशिवाय चांगलं बोलू शकत नाही. त्यामुळे श्रवण कौशल्य हे विकसित आवश्यक आहे. आणि श्रवण कौशल्य जर तुमचं विकसित झालं तर आपोआपच तुम्हाला संभाषण करता येणार आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्या आजच्या 26व्या दिवशी अध्ययन निष्पत्ती काय अपेक्षित केलेली आहे. बघा आपल्याकडून 6वी मध्ये कोणती अपेक्षित होती आणि 7वी मध्ये कोणती अपेक्षित आहे ते आपण बघणार आहोत. तर 6वीच्या इयत्तेमध्ये तुम्हाला अपेक्षित होती बघा अध्ययन निष्पत्ती भिन्न वेळी आणि भिन्न विषयासंबंधी इतरांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेतात आणि स्वतःच्या भाषेत सांगतात. आणि भिन्न विषयासंबंधी काही सारखी नसते. प्रत्येक वेळी विषय हा सारखा नसतो. त्यामुळे त्या भिन्न वेळी भिन्न विषयासंबंधी आपण जे ऐकलेलं आहे त्या गोष्टी समजून घेऊन इतरांना जेव्हा आपण आपल्या भाषेत सांगतो ते आपल्याला चांगल्या प्रकारे सांगता येणं ही अध्ययन निष्पत्ती आवश्यक आहे येणं. त्याच्यासाठी तुमचं चांगलं ऐकणं हे महत्वाचं आहे. तुमचं श्रवण चांगलं होणं महत्वाचं आहे आणि तुम्ही संभाषण करू शकता किंवा त्याविषयी सांगू शकता. त्याचप्रमाणे 7वी इयत्तेमध्ये सुद्धा अध्ययन निष्पत्ती पहा, घर व परिसरातील अनौपचारिक विषयावरील संवाद ऐकतात घेऊन आपले मत मांडतात. बघा घर आणि परिसरात म्हणजे अनौपचारिक विषयावरील, म्हणजे तुमच्या घरामध्ये सुद्धा वेगवेगळे विषय असतात. काही शेताचे विषय असतील, काही अभ्यासाचे विषय असतील, तर त्या विषयामध्ये सुद्धा तुम्ही आणि त्यानंतर आपलं स्वतःचं मत सुद्धा व्यक्त ही अपेक्षा तुमची ही अध्ययन निष्पत्तीमध्ये आजच्या या 26 जुलै मराठीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये धरलेली आहे, अपेक्षित धरलेली आहे. बघा अपेक्षित दिलेली आहे. तर आता एक बघा आता तुमच्या वेळेस 15 कार्ड सारखं हे जे दिसतंय ते पोस्ट वेळेस काही 15, आमच्या वेळेस 15 पैशाला होतं, परंतु आता तुमच्या वेळेस आता जे पोस्ट कार्ड आहे ते 50 पैशाला. तर म्हणजे बघा आता हे पोस्टचं कार्ड आहे. पूर्वी बघा संवाद साधायचा, संभाषण करायचं, तर पूर्वीच्या काळी पोस्टानं पत्र पाठवायचे, त्यामध्ये हे पोस्ट कार्ड होतं, त्यानंतर आंतरदेशीय पत्र होतं. अशा प्रकारचे पोस्टाचे पत्राचे हे होते, नमुने होते. परंतु आज आपण बघतो की आजचं युग हे मोबाईलचं युग झालेलं आहे. त्यानंतर व्हॉट्सअप आलंय, व्हॉट्सअप नंतर फेसबुक आलंय, वेगवेगळे आपल्याला मेसेंजर ऍप जे आहेत ते आलेले आहेत. बघा टेलिग्राम आलंय. परंतु पूर्वी मात्र एकमेव असं पोस्टाचंच असं आपलं एकमेव संभाषण साधण्याचं एक साधन होतं आणि त्याद्वारे आपण आपल्या मामाला, आपल्या काकाला किंवा आपल्या भाऊ जर दुसरीकडे शिकायला असेल तर त्याला पोस्टानं पत्र पाठवायचो आणि तो सुद्धा आपल्या पोस्टानं पत्राचं उत्तर द्यायचं समजा. अशी ही पद्धत होती बघा. त्यानंतर आणि पोस्ट कार्ड साधनांची माहिती द्यावी. बघा आता मी तुम्हाला पोस्ट कार्डचं चित्र दाखवलं आणि तुम्हाला संदेशवहनाची सुद्धा माहिती दिली. म्हणजे बघा पूर्वी कशी होती संदेशवहनाची, तुम्हाला सांगितलं की पूर्वी पोस्ट कार्ड आंतरदेशीय पत्राच्या सहाय्याने काय केलं जायचं, किंवा जास्तच इमर्जन्सी असेल तर तार असायची आणि त्यावेळी म्हणायची तार आली. आणि आज आपण पाहतो की आज वेगवेगळ्या पद्धतीनं संदेशवहनाचे विकसित होत आहेत. फोन होता पहिला, फोनवर मेसेज पाठवले जायचा पहिला, त्यानंतर आता व्हॉट्सअप आलंय, व्हॉट्सअप नंतर फेसबुक, इंस्टाग्राम, वेगवेगळे जे साधन आहे, ट्विटर आलंय, वेगवेगळे साधनं आलेली आहेत बघा. त्याच्यानंतर टेलिग्राम आलाय आता,
म्हणजे बघा, आता संदेशवहनाची साधनं ही वेगवेगळी, त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलिंग आली, प्रत्यक्ष आपण एकमेकाला दिसू शकतो, अशी संदेशवहनाची वेगवेगळी साधनं आता नवीन आलेली आहेत बघा. त्यानं अभ्यास करतोय बघा. आता हे एक संदेशवहन, आज इथून बोलतोय आणि तुम्ही तिथं तुम्ही सुद्धा मला दिसता आणि माझा आवाज सुद्धा तुम्हाला येतोय. याचा अर्थ असा आहे की आजची जी साधनं आहे ती कशी झालेली, प्रगत झालेली आहे. आणि त्यामुळेच आपण हे सध्या वापरात असलेले साधनांची सुद्धा आपण चर्चा केली. आज आपण बघतो आपलं असलेलं टीचमीट ऍप आहे, झूम ऍप आहे, गुगल मीटवर आपण हे करू शकतो. त्यानंतर जिओचं सुद्धा जिओ मीट म्हणून एक ऍप आहे, त्याद्वारे सुद्धा अभ्यासाचं सुद्धा दळणवळणाचं आपलं हे काम होतंय बघा. कारण की या कोरोना परिस्थितीमुळे आपल्याला ऑनलाईन शिक्षणाचे महत्व हे पटवून दिलेलं आहे बघा. आणि त्याच्या आहे बघा, जसे ज्याप्रमाणे आपण ऑनलाईनचा विषय बघितला त्याचप्रमाणे ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून प्रसंगी माहिती देऊन समजावून सांगावी. आता बघा, आता तुमच्या गावी समजा, उदाहरणार्थ आपल्या गावी ऑनलाईन शॉपिंगचं येऊ शकणार नाही समजा कुरिअर, परंतु घनसावंगी सारख्या ठिकाणी किंवा जालन्यासारख्या ठिकाणी, औरंगाबाद सारख्या ठिकाणी, मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी ऑनलाईन शॉपिंगचे हे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी जे साहित्य तुम्ही जे ऑनलाईनवर मागवलं ते साहित्य तुम्हाला घरपोच मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकारचे ऍप आहेत, फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, टाटा क्लिकवर आहे. म्हणजे अशा प्रकारे त्याच्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, आपलं जे जे लागतं साहित्य ते त्याच्यावर ऑनलाईन बोलून तुम्ही घरी तुम्हाला घरपोच मिळू शकतो. आता एखाद्या तुम्हाला मोबाईल लागतो तर ऑनलाईन मागवू शकता तुम्ही. घरातला काही वस्तू पाहिजे तुम्हाला ती सुद्धा ऑनलाईन मागवू शकता. त्याच्यासाठी वेगवेगळे ऍप आहेत आणि त्या ऍपचा वापर करून तुम्ही मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला दुकानात जायची गरज नाही. एवढंच नाही तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग मध्ये तीच वस्तू फ्लिपकार्टवर किती रुपयाला आहे, अमेझॉनवर किती आहे, दुसऱ्या एखाद्या रिलायन्स शॉपवर किती आहे, टाटा क्लिकवर किती आहे, आणि याच्यातून जिथं आपल्याला कमी ती वस्तू मिळेल तिथून आपण प्रयत्न करतो. म्हणजे आपला फायदा आहे आणि क्वालिटी सुद्धा आपल्याला पाहता येते अशा प्रकारे. आणि एवढंच नाही तर ती वस्तू आपल्याला प्राप्त झाल्यानंतर म्हणजे कॅश ओडी असं म्हणतात ते सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे ऑनलाईन शॉपिंग हे सुद्धा आजच्या काळाची गरज बनलेली आहे बघा. त्याच्यानंतर बघा, चला सराव करूया. पूर्वी केवळ पोस्ट एकमेव साधन होतं. आज आपण बघतो स्पीड पोस्टद्वारे, पार्सल, ईमेल यांच्याद्वारे सुद्धा आपण या सर्व काही गोष्टी समजून सांगू शकतो. त्यानंतर युट्यूबवरील व्हिडिओद्वारे समजून सांगू शकतो. बघा, आजचा जे शिकवलेला भाग आहे त्याची रेकॉर्डिंग करून आपण काय करतो, युट्यूबवर सुद्धा पाठवतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं जर पाहिलं नसेल तर तो युट्यूबवर जाऊन सुद्धा पुन्हा हे जे शिकवलेलं आहे ते पाहू शकतो. म्हणजे एक प्रकारे ज्यावेळी तुम्ही उपलब्ध आहात त्यावेळी तुम्हाला ते बघता येतं, रेकॉर्डिंग बघता येते. म्हणजे एक प्रकारचं आता तंत्रज्ञान हे पुढे गेलेलं आहे, प्रगत होत आहे. आणि त्यामुळे त्याचं सुद्धा आपण काय केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. त्याच्यातून बघा, आता कल्पक काय व्हायचं, तुम्हाला कोणाला पत्र लिहायला आवडेल व का, तुम्हाला समजा तुम्हाला आपल्या मुख्यमंत्र्यासोबत फोनवर बोलण्याची संधी दिली तर तुम्ही काय बोलाल. समजा आता तुम्हाला विचारलं तुम्हाला कोणाला पत्र लिहायला आवडेल, आम्हाला पत्र लिहायला आवडेल हे तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर तुम्हाला असं म्हटलं की मुख्यमंत्र्याशी बोला तर तुम्हाला काय बोलता येईल, तुम्ही काय बोलसान आजच्या परिस्थितीमध्ये की तुम्ही सर कधी लवकर सुरू करणार आहे शाळा आमची, आम्ही बोर झालेलो आहोत कोरोना परिस्थितीमध्ये. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर बघा, याच्यासाठी अजूनची माहिती तुम्हाला काय करायची आहे, पूरक साहित्य स्त्रोत इयत्ता 6वीचं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातला जो उतारा आहे, लेख आहे, मजकूर आहे, तो काय करायचा, तुम्ही त्याचा संग्रह करायचा चित्रांचा आणि तो वेगवेगळे साहित्य, मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट, विविध जी चित्र आहेत लिहायची. म्हणजे तुम्हाला त्याची पूरक साहित्याची सुद्धा माहिती होणार आहे. अशा अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयाचा काय आजचा हा मध्ये विषय आहे. त्याच्यानंतर बघा, आपला सेतू अभ्यासक्रमामधला विषय आहे बघा, ब्रिज कोर्स मधला ऍक्टिव्हिटी 620 ची स्टँडर्ड 7 ने बघा,
आणि सब्जेक्ट आपला इंग्लिश. ज्याप्रमाणे अध्ययन निष्पत्ती असते त्याचप्रमाणे इंग्लिशची सुद्धा काय आहे बघा, लर्निंग आउटकम्स आहे आणि कॉम्पिटेन्सी स्टेटमेंट. बघा अध्ययन निष्पत्ती काय सांगितलेली आहे, तर तुम्हाला काय आलं पाहिजे, रीड आला, पॉज, पेस अँड व्हॉल्यूम, म्हणजे योग्य उच्चार करता आला पाहिजे एखाद्या शब्दाचा. त्यामुळे त्याच नंतर कोणत्या ठिकाणी आपल्याला थांबायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. बघा थांबायचं म्हणजे कसं, तर कोणत्या नंतर शब्द वाचल्यानंतर किती वेळ थांबायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढची अपेक्षा काय केली तुमच्याकडून अध्ययन निष्पत्तीमध्ये, रीड इन द ऑर्डर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. वाचत असताना त्या गोष्टीची माहिती सुद्धा तुम्हाला जाणून घेता आली पाहिजे. त्यानंतर बघा, मेक नोट्स फॉर पर्सनल रेफरन्स व्हाईल रीडिंग लिसनिंग टू द टेक्स्ट. आणि एवढंच नाही, वाचत असताना तुम्ही काय करायचं, तर त्याच्या काही नोट्स तुम्हाला काढता येतात का ते सुद्धा तुम्ही पाहायचं. आणि महत्वाचे मुद्दे जे आहेत आता मी शिकू लागलो, तुम्हाला काही महत्वाचे वाटले ते लिहून ठेवले पाहिजे तुम्ही. बघा त्याच्यानंतर आता काही सूचना आहेत बघा पॅरेंट्स साठी. आज द लर्नर 6व्या इयत्तेतली 3.1 मधली बघा पेज नंबर 54 वरची कविता आहे बघा ही. आणि ती काय, रीड अलाउड अँड डू द प्रॅक्टिस, आणि ती मोठ्यानं वाचायची आणि त्याचा सराव करायचा. हेल्प द लर्नर्स टू रीड विथ प्रॉपर राईम्स अँड रिदम, आणि योग्य प्रकारच्या उच्चारानुसार त्याचा काय करायचं, सराव करायचा. विद्यार्थ्यांना सुद्धा इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, रीड द पोएम ग्रेड 6 3 पेज नंबर 54 याच्यावरची असलेली ती सुद्धा मोठ्यानं वाचायची. अलाउड अँड रीड अलाउड अँड डू द प्रॅक्टिस, रीड द पोएम विथ प्रॉपर राईम्स अँड रीड विथ द हेल्प ऑफ द पॅरेंट्स अँड टीचर, आणि तुमच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या सहाय्यानं ही कविता. तर मी ही कविता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला पूर्वी तर पाठ करायची तशीच ही कविता सुद्धा पाठ करायची. जी कविता आहे ही पोएम जी आहे ती क्रिस्टिना रोसेस्टी यांनी लिहिलेली आहे बघा. ही कविता काय म्हणायचंय बघा, कवितेचं नाव आहे, पोएम्स नेम इज टाइम 3 टाइम म्हणजे वेळ. हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट, हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट, 60 अँड नो मोर इन. How many seconds in minute? 60 and no more in it. How many minutes in an hour? How many minutes in an hour? 60 for sun and shower. How many hours in a day? How many hours in day? 24 for work and play. How many days in a week? How many days in a week? 7, both to hear and speak. How many weeks in a month? How many weeks in a month? 4, as the swift moon runs. How many months in a year? How many months in a year? 12, the almanac makes the year. How many year in a age? How many year in a age? 100 says the sage. How many age in a time? No one knows the rhyme. How many second in a time, a minute. अशा प्रकारची टाइम ही जी कविता आहे तुम्ही काय करायची, तिचं वाचन करायचं अशा प्रकारे आणि तिचं काय करायचं, पाठांतर करायचं, रिसाइट द पोएम. अशा प्रकारे राईम्स मध्ये एकदम सोपी अशी ही छानशी कविता आहे. त्यांना 3.1 विथ प्रॉपर रिदम. आता मी त्याप्रमाणे ही कविता आणि त्याचा उच्चार करायचा आणि उद्याच्या तासिकेमध्ये ही पाठांतर पण करायची. रीड अलाउड and find out the rhyming words from the poem. Find out the words related to the time. आपण याच्यात पाहणार मिनिट, मिनिट, शॉवर, डे, प्ले, वीक,
स्पे मंथ रंथ, इयर डी, सेज टाइम राईम. हे काय आहे? हे राईम्स आहे काढायचे. त्यानंतर संबंधित असणारे शब्द कोणते येतील? मिनिट, 60. अजून कोणते येतील? आवर. नंतर बघा 60 तर घेतलंय आपण. नंतर डे, 24. म्हणजे त्यांच्याशी संदर्भात असलेले टाइमशी ते तुम्ही लिहून काढायचे सगळे. अशा प्रकारे नाही लिहून काढायचे. एवढा काय आहे त्याची कविता. ही पूर्ण कविता तालासुरामध्ये म्हणली त्याप्रमाणे परत एकदा ऐकायची तुम्ही वाटलंच तर रेकॉर्डिंग मध्ये आणि ती चांगली पाठ करा. त्यानंतर बघा त्याच्यानंतर पुढे काय करायचं? रायमिंग वर्ड्स लिहिल्यानंतर काय करायचं तुम्हाला? टाइमशी रिलेटेड वर्ड्स. नंतर बघा अजून एक डेमो आहे ऍक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल टाइम कोणते कोणते सांगितले? क्लॉक आहे, कॅलेंडर आहे, इयर आहे, वीक आहे. यासारखे शब्द तुम्हाला लिहायचे. आणि आजची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं? दीक्षा ऍप मध्ये जाऊन सुद्धा याच्याविषयीची माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे अपोजिट वर्ड्सची सुद्धा खेळू शकता तुम्ही. बघा इथे दिलेली बघा अजून रीड द पोएम अँड फाइंड आउट हाऊ मेनी. म्हणजे सेकंड मध्ये किती असतात, मिनिट मध्ये किती असतात, मिनिट मध्ये किती असतात, सेकंड इन मिनिट. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? तर 60. मिनिटामध्ये किती एका तासामध्ये किती मिनिट असतात? तर 60. म्हणजे असं सगळं सांगता आलं पाहिजे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण माहिती. त्यानंतर बघा बेस्ट इव्हॅल्युएशन बेस्ड ऑन द रिस्पॉन्स ऑफ द रीडिंग ऍक्टिव्हिटीज. रीडिंग कशी करता तुम्ही याच्यावर याचं सर्व काही होणार आहे. तुमचं मूल्यमापन साठी वाचता आलं पाहिजे बघा तुम्हाला. त्यानंतर दीक्षा ऍप मध्ये सुद्धा अधिकची माहिती तुम्ही या पोएम विषयी. तर आजच्या या इंग्रजीच्या सेतू अभ्यासक्रमामधून तुम्ही काय शिकले? माय टेक अवे टुडे आय लर्न. म्हणजे मी आज काय शिकलो? मी वाचू शकलो ही कविता. रिसाइट द पोएम विथ प्रॉपर इंटोनेशन. मी बरोबर म्हणजे उच्चार दिलेला आहे त्या उच्चारानुसार, आघातानुसार आणि अवरोहानुसार मी त्याचं काय केलं? उच्चारण केलं. आय कॅन रीड रिसाइट द पोएम विथ द प्रॉपर राईम अँड रिदम. आणि एवढंच नाही तर मी योग्य अशा यमक साधणाऱ्या शब्द आणि तालासुरात ही कविता वाचली आणि पाठांतर केली. अशा प्रकारे इंग्रजीचा आजचा दुसरा विषय आपण बघितला. त्याच्यानंतर सेतू अभ्यासक्रमाचा अखेरचा बघा 26व्या दिवसाचा गणिताचा अभ्यासक्रम ब्रिज कोर्सचा काय बघा. क्षेत्राचं नाव आहे आपलं संख्यांवरील क्रिया आणि घटकाचं नाव आहे मसावी आणि लसावी. दिवस आपला आहे 26वा. कालच्या तासिकेत आपण मसावी म्हणजे काय, 2 तासिकेमध्ये आपण बघितलं मसावी म्हणजे काय. त्यानंतर मसावीच्या ज्या आपल्या याच्या कसोट्या आहेत, 2च्या कसोट्या, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी, 9ची कसोटी आणि 10ची कसोटी आपण बघितले. आणि लसावी मसावी कसा काढायचा हे सुद्धा बघितलं. कसा काढायचा, लसावी म्हणजे काय हे आज आपल्याला बघायचं. म्हणजे अध्ययन निष्पत्ती सुद्धा सांगितलेली आहे बघा. दिलेल्या संख्यांचा लसावी काढता येतो. तर सुरुवातीला आपल्याला लसावी म्हणजे काय हे पहिल्यांदा अगोदर पाहावं लागेल. बघा लसावी या शब्दाची जर आपण फोड केली तर यामध्ये 3 शब्द आहेत बघा, ल, सा आणि वी. तर बघा ल म्हणजे लघुत्तम आणि सा म्हणजे काय, सामायिक, आणि वी म्हणजे विभाज्य. जसं मसावीमध्ये महत्तम सामायिक विभाजक, त्याचप्रमाणे लसावीमध्ये लघुत्तम सामायिक विभाज्य असा हा शब्द लक्षात ठेवा. आता काय, लहानात लहान, सामायिक म्हणजे साधा, त्यानंतर विभाज्य. बघा आता आपण विभाज्य सुद्धा बघा. आता विभाज्य कशी काढायची संख्या बघा, 8 ने विभाज्य असणारी संख्या. म्हणजे आता 8 ने विभाज्य म्हणजे 8 या संख्येने कोणकोणत्या संख्या, सरळ सरळ जर लक्षात घेतलं तर सरळ सरळ 8चा पाढा आपल्याला लिहायचा आहे. 8 ने विभाज्य म्हणजे काय, 8चा पाढा लिहायचा आहे. ज्याप्रमाणे आपण मसावीमध्ये विभाजक मध्ये काय करत होतो की त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो.
आणि त्याचा पहिला जो विभाजक आहे तो 1 लिहित होतो आपण, आणि ती शेवटची संख्या ती लिहित होतो तीच संख्या. परंतु यामध्ये मात्र लसावीमध्ये फरक एवढाच आहे की 8 ने विभाज्य संख्या म्हणजे काय, हे एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. 8 ने विभाज्य संख्या म्हणजे सरळ सरळ तुम्ही काय करायचं, 8चा पाढा तयार करायचा. त्यानंतर 6 ने विभाज्य असणारी संख्या त्याचा सुद्धा पाढा तयार केला चालतो. पाढा म्हणजे काय, तीच संख्या त्याच्यात मिळवत चालायचं. म्हणजे ज्याप्रमाणे 8 ने विभाज्य असणारी संख्या 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 45, 8 6 56, पुन्हा 8 त्याच्यात मिळवत चालायची, आणि हा पाढा अनंतापर्यंत आहेत म्हणून त्याच्या समोर टिंब दिलेली, याचा अंत आपल्याला सांगता येत नाही. विभाज्य असणारी संख्या पूर्ण लिहिलेला आहे, म्हणजे 6 न 6 ला भाग जातो, 12 ला सुद्धा जातो, 18 ला जातो, म्हणजे सरळ सरळ पाढा तयार करायचा. आणि त्याच्यानंतर बघा आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं, 8 आणि 6 मध्ये असणारे सामायिक विभाज्य कोणते ते पाहायचं. आता 8 आणि 6 सामायिक विभाज्य कोणता येईल, तर बघा 8 आहे, खाली 8 नाही, 16 का नाही, 24 आहे, म्हणजे पडला 24. त्यानंतर कोणता आहे बघा, त्याच्यानंतर मग 48 लघुत्तम पाहिजे. 2 3 लिहिले विभाज्य. आता सगळ्यात लहानात लहान सगळ्यात तर 24, म्हणजे 8 आणि 6 ची जी लसावी आहे ती किती आहे, एक. म्हणून इथं उदाहरण सुद्धा सांगितलेलं आहे बघा, लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय, लसावी. दिलेल्या संख्या म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या संख्या लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे. 4 आणि 6 या संख्यांचा लसावी शोधा. आता पुढचं गणित सांगितलं, 4 आणि 6 ची लसावी काढायची. त्यासाठी काय करावं लागेल, 4 ने कोणत्या आहे म्हणजे काय करायचं, सरळ सरळ 4चा पाढा तयार करायचा आणि नंतर पुढे टिंब देऊन टाकायचं, कारण सांगता येत नाही आपल्याला 4 ने विभाज्य कोणत्या संख्येला जातात. पुढे नंतर 6 आणि 6चा पण पाढा लिहून पुढे टिंब देऊन टाकायचं, अनंत आहे म्हणून. त्यानंतर बघा इथं लिहिलंय, 4 ने विभाज्य असणारी संख्या 4 8 12 16 20 24 28 32 36 40. त्यानंतर 6 ने सुद्धा लिहिलंय, 6 12 18 24 30 40 48 आणि 54. आता याच्यातले सामायिक आपल्याला शोधायचे दोन्हीमध्ये. सामायिक म्हणजे सारखे दोन्हीमध्ये असणारे 6 यांचे विभाजकामध्ये बघा, वरती 4 आहे, खाली 6 आहे, सामायिक आले का नाही. 8 आहे वरती, खाली 8 आहे का नाही. वरती 12, खाली आहे का 12 आहे, म्हणजे 12 हा पहिला काय झाला, सामायिक विभाज्य. म्हणजे वरती पण 12 आहे, खाली पण 12 आहे, म्हणून पहिला सामायिक म्हणजे सारखा कोणता झाला, विभाज्य 12. त्याच्यानंतर बघा 24 आहे, त्यानंतर 36 आहे, म्हणजे 12 24 आणि 36 हे झाले सामायिक विभाज्य. आता याची लहान सामायिक विभाज्य कोणता आहे, तर 12 आहे की नाही 12, कारण की 12 30, कारण की लसावी म्हणजे लघुत्तम लहानात लहान, म्हणून 12 हा काय सगळ्यात लहान असा विभाज्य झाला. म्हणून 4 आणि 6 ची जी लसावी आहे 12 आहे, कारण की 4 आणि 6 ने याद्या जर पाहिल्या तर 12 ही संख्या सगळ्यात लहान आहे, म्हणून 4 आणि 6 चा लसावी काय आला, लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय, लहानात लहान संख्या. त्याच्यानंतर नावासाठी गणित दिले, 13 आणि 6 चा सुद्धा लसावी तुम्हाला काढायचा आहे, तो सुद्धा आपल्या सोडून तो व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. ही सर्वांसाठी उदाहरणं सुद्धा दिलेली आहे बघा, लसावी शोधा. ही सुद्धा तुम्ही, हे जवळजवळ 8 गणित आहे, हे सुद्धा सोडवायचे आणि जे सोडून दिलेले ते पण सोडवायचे. मला दीक्षा ऍपवर सुद्धा तुम्ही काय करू शकता, लसावी म्हणजे काय हे पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला या पाठातून काय समजलं, सेतू अभ्यासक्रमाच्या गणिताच्या आजच्या 26व्या दिवसाच्या, तर मला दिलेल्या संख्यांनी विभाज्य संख्या आणि त्यातील सामायिक विभाज्य शोधता येतात. मला दिलेल्या संख्यांचा लसावी, त्यानंतर काय करता येतो, लसावी सुद्धा काढता येतो. सेतू अभ्यासक्रमाचा आजचा 26व्या दिवसाचा गणिताचा अभ्यासक्रम झालेला आहे. त्याच्यानंतर आता चौथा विषय आहे बघा आजच्या 26व्या दिवसक्रमाचा ब्रिज कोर्स मधला आपल्या इयत्ता 7वीचा विषय आहे विज्ञान. बघा आता एक दिसतंय बघा या चित्रामध्ये,
पूर्ण धरणाचं चित्र दिसतंय. धरणामध्ये पूर्ण फुल झालेलं धरण, कारण पाऊस खूप पडलेला असेल, भरलेले. तुम्हाला या चित्राचं तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला वर्णन करायचंय. खालील चित्रामध्ये धरणातील साठवलेले पाणी आणि धरणातील नदी प्रवाहामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा आढळून येते याचा शोध घ्या. आता बघा, आपण ऊर्जेचे प्रकार बघितला, गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा. तर याच्यातला कोणता ऊर्जेचा प्रकार तुम्हाला असं वाटतं? तर याच्यामध्ये आहे स्थितीज ऊर्जा. जलविद्युत जी तयार होते, म्हणजे पाण्यापासून जी विद्युत होते, ती कोणती आहे? स्थितीज प्रकारची जी ऊर्जा आहे, त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा तयार होते, विद्युत तयार होते. त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे, पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे मदत होते? पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची, तर पृथ्वीवरील वातावरणात सूर्यापासून आपल्याला माहित आहे की पूर्ण जे काही क्रिया होते, वनस्पती, मानव यांच्यासाठी सूर्याची ही अत्यंत आवश्यकता आहे. कारण की वनस्पती हे सूर्यापासूनच प्रकाश संश्लेषणाची काय करत असतात? प्रक्रिया करतात, आणि त्यानंतरच आपलं स्वतःसाठी अन्न तयार करतात. आणि त्यांनी जे तयार केलेले अन्न म्हणजे जे पिकं येतात, त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह मनुष्याचा चालतो. त्यामुळे सूर्याची मदत ही फार मोठी आपल्या जीवनामध्ये आहे. त्याच्यामुळे सूर्याला अक्षय ऊर्जा असं सुद्धा म्हणतात. सौर ऊर्जा उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? तर सौर ऊर्जा उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्याचा वापर केला जातो, उष्णता ऊर्जेचा. त्यानंतर ऊर्जा स्त्रोत कशाला म्हणता येईल? ऊर्जा स्त्रोत म्हणजे ज्या स्त्रोतापासून आपल्याला ऊर्जा मिळते त्याला काय म्हणता येईल? ऊर्जा स्त्रोत असे म्हणता येईल. अशा प्रकारचे प्रश्न आहेत, ते सुद्धा तुम्ही आणि अधिकची माहिती क्लिक करून तुम्ही काय करायचं, दीक्षा ऍपच्या ची माहिती मिळवायची आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचा विषय आहे सेमी आपला काही आपला. त्याच्यानंतरचा आपण विषय आपला जो आहे सेतू अभ्यासक्रमाचा, ब्रिज कोर्सचा, तो आहे इभुनाचा. त्याच्यानंतर बघा, जो पाठ 9वा प्राचीन राज्य. आता याच्यातून अध्ययन निष्पत्ती काय आहे? कालच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण बघितलं, मानवता आणि धर्मनिरपेक्ष यातील हा सर्वश्रेष्ठ विचार आहे हे स्पष्ट करतात. म्हणजे विद्यार्थ्याला मानवता आणि धर्मनिरपेक्षता हे समजलं पाहिजे. मध्ये पण आपण बघितले, पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन करू. मानवता म्हणजे काय? तर मानवाने मानवाशी मानवासारखं वागणं म्हणजे मानवता. त्यानंतर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या धर्माला विशिष्ट स्थान दिलेले नसते त्या देशात धर्मनिरपेक्षता आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. म्हणजे काय? आपल्या देशामध्ये कुठल्याही धर्माला विशिष्ट स्थान नाही, ना हिंदूला, न मुस्लिम, न शीख, न ख्रिश्चन, कोणत्याही धर्माला विशिष्ट स्थान नाही. तर सर्व धर्म हे आपल्यासाठी काय आहेत? सारखे आहेत. त्यामुळे आपण धर्मनिरपेक्षता हा जो महत्वाचा गुण आहे तो स्वीकारलेला आहे. त्याच्यानंतर बघा, काही बाबी तुम्हाला आठवायच्या आहेत. दोन राज्यांची नावे लिहा. भारतामधील असलेले राज्य केरळ आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे. तुम्हाला जितके लिहिता येईल तितके तुम्ही लिहायचे. तत्कालीन साहित्यामध्ये कोणत्या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे तो तुम्हाला प्रत्येक आणि तिथं लिहावं लागेल. कारण की गुप्त घराणे होते का कोणते अजून घराणे होते ते तुम्हाला प्रत्यक्ष पाहावं लागेल. का चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य होतं, हे सर्व काही तुम्हाला बघावं लागणार. पहिले प्रत्यक्ष वाचन करावं लागेल. त्यानंतर महाराष्ट्रातील नाणेघाट कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला प्रत्यक्ष पाहावं लागेल दीक्षा ऍपमध्ये, आणि त्याची पाठवावे लागतील. त्यानंतर इथं सुद्धा दिलेलं आहे बघा, पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खाली तक्ता पूर्ण करा. बघा इथं यांची जी महत्वाची आहे ती कांची आहे. नंतर एहोळ, बदामी, पट्टदकल हे जे आहे ते कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे ते लिहायचं. सातवाहन घराण्याशी करायचंय. त्याच्यानंतर आवश्यक साहित्य तुमच्यासाठी बघा, 6वीचं इतिहासाचं पाठ्यपुस्तक तुम्ही बघायचं, अथवा आपल्या दीक्षा ऍपवर जाऊन सुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास. त्यानंतर राज्यसत्ता दिलेली आहे आणि त्याची राजधानीचं वर्गीकरण करण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे इकडे
त्या तुम्ही काय करायचं, याची विभागणी करायची, राजसत्ता आणि राजधानीची. त्या बंदरातून कोणत्या वस्तूची निर्यात होत असे हे सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष वाचावं लागेल आणि ते पूर्ण प्रश्नोत्तर हे आपल्या ग्रुपवर पाठवायचे. याच्यातून तुम्ही काय तुम्हाला समजले, तर पूर्ण घराण्यांविषयी माहिती तुम्हाला मिळाली. त्यानंतर वरील कृती केल्यावर तुम्हाला दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या पाठातून काय समजले ते तुम्हाला स्वतःच्या शब्दात लिहायचंय. त्यानंतर अधिकची माहिती तुम्हाला हवी असल्यास दीक्षा ऍप वरून सुद्धा तुम्ही ही माहिती मिळवू शकता. त्यानंतर या चित्र आहे त्यात संग्रह करून तुम्ही वहीमध्ये लावायचं आणि त्याच्या पुढे त्याचं नाव सुद्धा लिहायचं. त्यानंतर बघा, सेतू अभ्यासक्रमातला शेवटचा विषय आहे आपला ब्रिज कोर्स मधला, तो आहे हिंदी. आज का दिन है 26वां। क्षेत्र है देखो भाषा विकास और कौशल हमें आज आना चाहिए। देखो संभाषण लेखन, भाषा के शब्दकोश का उपयोग करके व्याकरण के घटक पहचानते हैं, उनके उपयोग से लेखन करते हैं। कौन सी भी भाषा हो उसका आधार कौन सा रहता है, व्याकरण रहता है, इसलिए व्याकरण हमें आना चाहिए। व्याकरण आता है तभी आपका भाषण और लेखन अच्छा है हो जाए। करते हैं दैनिक शब्दों की पहचान करवाए और शब्दों में होने दिया है हंसना रोना, घूमना फिरना, यहां वहां। ये देखो शब्द युग्म है, यानी कि शब्दों की जोड़ी है, तो उसके साथ रोना भी आता है, यानी कि शब्द युग्म कहते हैं इनको। हंसना रोना, घूमना फिरना, यहां वहां की किताब में देखो शब्द करो। गांव पूर्ण, गांव आया तो उसके साथ में कौन सा आया आता है, घूमना धन, कूड़ा दान, घर दार, ऐसे के देखो। आओ अभ्यास साधन में भिन्नार्थी शब्दों का सार्थक वाक्यों में प्रयोग। देखो ये शब्द है आय और दूसरा शब्द है आयु। आय यानी कि आमदनी, आयु यानी कि आपकी उम्र, ये अलग अलग अर्थ है, इसका वाक्य में आपको प्रयोग करना है। कुल यानी कुल है, का कुल कौन सा है, चिता देखो, चिता यानी में होने वाली चिता, और चिंता आपको लगने वाली चिंता, ये अलग अलग शब्द है, लेकिन इनके शब्द उच्चार अगर भी एक जैसे हो तो लेकिन उनकी जो अर्थ है वो अलग है, और उनके अलग अर्थ लिखकर आपको इसके वाक्य तैयार करने हैं। बाद में देखो पर्यायवाची शब्द लिखो, नदी, सूर्य, रवि, फूल, पुष्प, खग, आप लिख सकते हैं इस तरह से पर्यायवाची यानी कि समानार्थी। बाद में आप पूरक साहित्य के लिए पुस्तक उसके साथ ये पूरा अध्ययन करो। इसके लिए और सभी विषयों के लिए देखो ऑनलाइन टेस्ट भी दिए है, वो पूरी करो। इसी तरह सारा जो आज का पूरा सेतु अभ्यासक्रम का जो है 26वां दिन जो है हमारा आज पूरा हुआ है। तो सब ये तो सगळा अभ्यास सांगितलेला आहे, मराठीचा, नंतर हिंदीचा, इंग्रजीचा, गणिताचा, नंतर विज्ञान आणि इभुनाचा, हे सर्व तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तो ग्रुपवर तुम्हाला पाठवायचा आहे बघा। आणि काही अडचण असली सर्वांनी अतिशय शांतपणे आपल्या या सेतू अभ्यासक्रमाचा अभ्यास ऐकला आणि उत्तर दिलीत, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आज आपला सेतू अभ्यासक्रमाचा 26वा दिवसाचा अभ्यास आता संपलेला आहे।